मीच एकटा आहे असं सांगून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे। अजित पवारांनी केलेल्या टीकेला शरद पवारांनी हे उत्तर दिलेलं आहे। आम्ही भावनिक राजकारण करणार नाही, करण्याची आवश्यकताही नाही असं देखील शरद पवार म्हणाले। बारामतीत मला एकटं पाडण्याचा प्रयत्न होईल, काही जण भावनिक करण्याचा प्रयत्न करतील असं अजित पवार म्हणाले होते आणि त्याला आता शरद पवारांनी हे उत्तर दिलं आहे। तुमची साथ आहे, तुमचा पाठिंबा आहे, तुमची एकजूट आहे, तोपर्यंत माझं काम अशाच तडफेने चालत राहील। तुम्ही त्याच्याबद्दल काळजीच करू नका। मी पुन्हा सांगतो की काही जण थोडंसं भावनिक करण्याचा प्रयत्न करतील। भावनिकनी रोजीरोटीचा प्रश्न सुटत नाही। भावनिक होऊन काम होत नाही। काम तडफेनीच करावी लागतात, जोरकसपणे करावी लागतात। भावनात्मक अपील हे आमच्याकडनं करण्याचं काही कारण नाही आणि त्याचं कारण बारामती मतदारसंघातले लोक आम्हा लोकांना वर्षानुवर्ष ओळखतात। त्यामुळे आमच्याकडून भावनात्मक असं अपील करता येणार नाही, करण्याची आवश्यकता नाही। पण ज्या पद्धतीनं विरोधकांच्याकडनं भूमिका मांडली जाते ती पद्धती, त्यांची भाषणं ही काहीतरी वेगळं सुचवतात आणि त्याची नोंद समंजस मतदार बारामतीचा निश्चितपणाने घेईल आणि योग्य तो निर्णय घेईल। मी आणि माझा परिवार सोडला तर कदाचित बाकीचे सगळे माझ्या विरोधामध्ये प्रचार करतील। मला एवढंच सांगायचं आहे, बाकीचे सगळे घरातले माझ्या विरोधात गेले तर हे सगळे माझ्या बरोबर आणि त्यामुळं मी काही त्याच्यामध्ये आपण त्यांना कुणाला विनंती करायची ते करू। प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य आहे, प्रचार करायचं स्वातंत्र्य आहे, पण एवढं इतरांच्या करता करून जीवाचं रान करून कसं एकटं पाडण्याचा प्रयत्न काही जण करतात ते बघा। उमेदवार कोणी असेल, निवडणुकीत त्याचा मतदारांशी साथ मागण्याचा अधिकार आहे आणि त्या दृष्टीने त्यांनी काही केलं असेल तर केलं असेल। पण संपूर्ण लोक एका कुटुंबाच्या एका बाजूला आहेत आणि मीच एकटा असं सांगणं याचा अर्थ लोकांना स्वतः भावनात्मक भूमिका मांडून त्यांची सहानुभूती ही मिळवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी